गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे घरी. काही प्लॅन नव्हता मित्रांनो, अचानक प्लॅन ठरला. 1-2 दिवस थांबायचं होतं इथं डोंबिवली, पण घरी अर्जंट काम आलं, त्याच्यामुळे सकाळी निघावं लागलं घरी जाण्यासाठी. म्हणून सकाळी घरून ब्लॉग बनवताना आला आणि ब्लॉगची सुरुवात झाली आपली कसाऱ्यापासून. आणि मी आता आहे इगतपुरी स्टेशनला, इथं गाडी थांबली आपली. तर मित्रांनो, भुसावळ स्टेशन पोचलो आता आम्ही. ओके मित्रांनो, तर आता थोड्या वेळापूर्वी मी आलो घरी, आंघोळ केली आणि आता लगेच बाहेर जायचं आहे मित्रांनो घरी आल्या. आणि मी इतका तडकाफडकी घरी काय आलो हे तुम्हाला घरी आल्यावर सांगतो मी मित्रांनो. तर मित्रांनो, आता घरी आलो आहे मी. ॲक्च्युली विषय असा आहे मित्रांनो की काय होते माहिती, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो म्हणजे काय होते माहिती आहे का. तर विषय असा मित्रांनो की जो सोलरचा बिझनेस आम्ही चालू केला होता मागच्या वर्षी माझ्या मित्रांनी आणि मी, तो आजपासून बंद झाला इन द सेन्स आमची पार्टनरशिप तुटली मित्रांनो. त्याला लई वेगळे कारण आहे, पण नाही जमलं आमचं आणि आपल्याला त्याचा काही फरक नाही मित्रांनो. इथपर्यंत आपण बिझनेस केला दोघं जण मिळून. आता आपण स्पेशल करू, म्हणजे मी ठरवलं आहे की मी कंटिन्यू करेन. त्याचं मला माहिती नाही तो काय करतो इथं. असं चालूच राहते आयुष्यात मित्रांनो. आपण चालत राहतो, म्हणजे आपलं आयुष्य एक प्रवास आहे. ह्या प्रवासात आपल्यासोबत जो आहे तो आहे, जो नाही तो नाही. म्हणून आपण चालणं थांबवायचं नसते. ॲक्च्युली आपला जन्म होतो तेव्हा आपण एकटेच राहतो ना, आपण मरणार पण एकटेच आहे मित्रांनो. त्याच्यासाठी कोणी सोडून गेलं काय आणि एखाद्यासोबत आपली पार्टनरशिप तुटली काय, तर ती एवढी मनावर घ्यायची नाही. मी तर बिलकुल नाही घेत आणि घेणार पण नाही. पण हा चांगला चालू होता आमचा बिझनेस. दोघं जण मिळून आम्ही करत होतो सगळं व्यवस्थित. पण मग काय झालं काय माहिती, आमच्या दोघांमध्ये आमचं काही व्यवस्थित सेटलमेंट जमत नव्हतं नंतर. बस हेच होतं, ह्याच कारणामुळे मला यावं लागलं. आता मी गेलो होतो गावात, काही गोष्टी बाकी होत्या त्या पूर्ण करून आलो आहे. आणि म्हणजे आजपासून ऑफिशियली आमची जी पार्टनरशिप आहे ते एंड झाली. ऑफिशियली आमची पार्टनरशिप मित्रांनो एंड झाली आहे. आता आपलं कसं आहे, आपल्याला इतके रट्टे खट्टे पडले, मीन्स इतके जवळचे लोक सोडून गेले आहेत. आता हा मित्र होता, पार्टनर होता, तो सोडून गेला तर आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे ह्या गोष्टीत तर आपण पहिल्यापासून मी तर प्रिपेअरच आहे, कारण मला इतके लोक सोडून गेले आहे की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. पण असो. तर मित्रांनो, आता वाजले 7:30 आणि आता प्लॅन आहे स्वयंपाक बनायचा. भूषण आली, मी आहे फक्त जेवणारी. बाकीचे तुम्हाला माहिती आहे कुठे गेले तर नाशिकला. आणि आता आमचा प्लॅन आहे तिखट खिचडी बनवायचा, मीन्स पुलाव टाईप. चला मग बनवू आपण आता. हा मोठा आहे. तर मित्रांनो, आता हे बघा, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो, मिरची, कांदा, अद्रक आणि आलू मटर इथं भिजून ठेवले. आणि हे राहिले तांदूळ, मुगाची डाळ टाकली मित्रांनो आम्ही त्याच्यात आता. आणि हे कुकर. चला मग बनवू व्हेज पुलाव आपल्या स्टाईलमध्ये.
ठीक आहे, तुम्ही माझ्या चपात्या वाचायचा ताण वाचवला. तर चला मित्रांनो, आता कुकर करू बंद आणि आता पाहू कुकरच्या शिट्याची वाट. शिट्टीची वाट पाहतोय मित्रांनो मी आता. ओके मित्रांनो, तर नेहमीच आताच किस्सा झालाय. खिचडीत पाणी जास्त झालं मित्रांनो. पुलाव आणि आता तो काय झालाय. बाय टेस्ट कधी खाल्लं का तुला? बाहेरच दाखवतो. गरम आहे ना? मी खाऊन पाहतो. मसाले टेस्ट मस्त आला. पाणी जास्त आलं. ओके मित्रांनो, तर आता थोड्या वेळापूर्वी जेवण वगैरे झालंय. थोड्या वेळापूर्वी मीन्स केव्हाच. आणि आता झोपायची तयारी. चला मग आजच्या ब्लॉगला मित्रांनो इथं सेम. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.